Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture, we are going to learn 1.2, that is on saying please. The lesson written by A.G. Gardiner. This lesson is particularly related to the etiquettes and manners that we must follow in our daily life. It is important to follow etiquettes and manners in our daily life because it makes the surrounding atmosphere very happy and cheerful. It reduces bitterness in the minds of people. It helps to improve the relationships with the people, and most of all, it helps to keep social environment healthy. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शिष्टाचार पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्या सामाजिक सभोवतालचं वातावरण निकोप आणि आनंदित राहण्यासाठी मदत होते. आणि या शिष्टाचारांविषयीच या धड्यामध्ये लेखकाने चर्चा केलेली आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सॉरी, थँक्यू, प्लीज, वेलकम, हॅव अ नाईस जर्नी, गुड मॉर्निंग यासारखे शब्द मॅनर्स म्हणून आपल्याला पाळले पाहिजे. कारण मॅनर्स जर आपण पाळले नाहीत तर समाजातील संबंध खराब होतात, सहकार्याची भावना विकोपाला जाते आणि त्यामुळे सामाजिक वातावरणामध्ये सौहार्दपूर्णता राहत नाही. तर आपण बघूया या धड्यामध्ये लेखकाने नेमकं आपल्याला काय वर्णन केलेलं आहे, काय प्रसंग सांगितलेला आहे. तर बघा, द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस हू थ्रीव अ पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स. सुरुवातीला लेखकाने एक असा प्रसंग दिलेला आहे लिफ्टमॅन आणि पॅसेंजर यांच्यामधला. तर शहरातील एका कार्यालयामध्ये तो लिफ्टमॅन कार्यरत आहे आणि तो एका पॅसेंजरला त्याच्या लिफ्टमधनं बाहेर फेकून देतो. थ्रीव म्हणजे बाहेर फेकून दिले. अँड वॉज फाईन फॉर द ऑफेन्स, आणि त्याबद्दल त्याला कोर्टाने दंडाची शिक्षा सुनावलेली आहे. वॉज अनडाउटेडली इन द रॉंग, आणि निश्चितच या ठिकाणी लिफ्टमॅनने पॅसेंजरला जे लिफ्टच्या बाहेर ढकलून दिलेलं आहे हे चुकीचं आहे, असभ्यपणाचं लक्षण आहे आणि म्हणून कोर्टाने त्याला शिक्षा सुनावलेली आहे. आता हा त्यांच्यामध्ये झालेला वाद कशामुळे आहे तर इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप. आता इथे पॅसेंजर हा तक्रारदार आहे, कंप्लेनंट आहे, की तो जेव्हा लिफ्टमध्ये जातो त्यावेळेला तो टॉप म्हणतो आणि द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज, आणि लिफ्टमॅनला अपेक्षा असते की त्या माणसाने टॉप प्लीज असं म्हणावं. अँड दिस कन्सेशन being refused, he not only declined to comply with the instructions but hauled the passenger out of the lift. आता या ठिकाणी त्या लिफ्टमॅनचं म्हणणं नाकारल्याबद्दल, डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन, ही नॉट ओनली डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे जो पॅसेंजर आहे तो टॉप प्लीज म्हणत नाही, रेफ्यूज म्हणजे नकार दिला. मग आता त्या पॅसेंजरने टॉप प्लीज न म्हटल्याबद्दल त्या पॅसेंजरला लिफ्टमॅन हा त्या लिफ्टमध्ये जाऊ देत नाही, पण उलट तो काय करतो, हॉल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. हॉल म्हणजे फेकून देणे, लिफ्टमधनं त्याला बाहेर फेकून देतो. आता ह्या प्रसंगामध्ये दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार. या ठिकाणी शिष्टाचारावर लेखकाने भाष्य केलेलं आहे. डिसकर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स. असभ्यता हा कायद्याने गुन्हा ठरत नाही. म्हणजे तो माणूस टॉप प्लीज म्हणाला नाही तर हा कायद्याने गुन्हा ठरत नाही. पण अँड इट डज नॉट एक्सक्यूज असल्ट अँड बॅटरी. पण दुसरीकडे कायदा हा शारीरिक हिंसा खपवून घेत नाही. म्हणजे इट डज नॉट एक्सक्यूज म्हणजे तो माफ करत नाही. जर कोणी असभ्यपणाने वागला आणि त्याच्या प्रतिकारात जर आपण त्या व्यक्तीवर जर हल्ला केला, शारीरिक हल्ला केला, असल्ट अँड बॅटरी म्हणजे काय, टू अटॅक विच इन्क्लूड्स नॉट ओनली थ्रेट्स बट ऑल्सो the actual use of violence.
म्हणजे कोणी असभ्यपणे वागलं तर आपण त्याच्या विरुद्ध शारीरिक हिंसा करू शकत नाही, आणि जर तसं झाल्यास कायदा आपल्याला माफ करत नाही. म्हणजे या विधानामध्ये दोन विरुद्ध परस्पर अशी मतं मांडलेली आहेत की असभ्यपणा हा कायद्याने गुन्हा नाही, पण असभ्यपणाचं वर्तन कोणी केल्याबद्दल जर आपण त्याच्यावर शारीरिक हल्ला केला, त्याला ढकलून दिलं किंवा मारहाण केली तर कायदा आपल्याला निश्चित शिक्षा करतो. इफ अ बर्गलर, आता इथे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, बर्गलर, जर एखादा लुटारू किंवा दरोडेखोर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, आणि जर मी त्याला मारलं, नॉक हिम डाऊन म्हणजे मारणे, द लॉ विल ॲक्विट मी, कदाचित कायदा मला दोषमुक्त ठरवू शकेल. अँड इफ आय एम फिजिकली ॲसल्टेड, जर माझ्यावर कोणी शारीरिक हल्ला केला, ॲसल्ट या शब्दाचा अर्थ आहे हल्ला करणे, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट, तर मला त्या हल्ल्याची भरपाई करण्यासाठी कायदा मला कदाचित परवानगी देईल. रिटॅलिएट म्हणजे ते भरपाई करणे विथ रिझनेबल व्हायलन्स. आता कायदा मला विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याची भरपाई करण्याची मला परवानगी देऊ शकेल. तर रिटॅलिएट म्हणजे काय? डू समथिंग बॅड टू समवन हू हॅज डन समथिंग बॅड टू यू. जर कोणी आपल्याबद्दल वाईट केलं तर आपण त्याच्याविषयी आपण वाईट करणं खरं चुकीचं आहे, पण समजा आपण काही मर्यादेपर्यंत जर स्वतःच्या संरक्षणासाठी केलं तर ते कदाचित कायद्याने मान्य होतं. आता मी कदाचित हा शब्द यासाठी वापरतो आहे की कारण शारीरिक हिंसा करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा होते. आता इथे लेखक असं म्हणतायत, इट डज बिकॉज द बर्गलर अँड माय ॲसेलिंट्स हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. आता वरच्या या उदाहरणामध्ये बर्गलर आणि ॲसेलिंट हल्ला करणारा या दोन्हींनीही कायदा मोडलेला आहे, आणि त्याच्यामुळे नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स, आणि म्हणून या दोन्हींनी जरी कायदा मोडलेला असला तरी त्याच्यात बर्गलर हाही गुन्हेगारच आहे, आणि त्याच्यावर केलेला शारीरिक हल्ला, स्वतःच्या बचावासाठी केलेला शारीरिक हल्ला हा कदाचित कोर्ट आपल्याला माफ करू शकेल. पण याच्यामध्ये त्यांनी म्हटलं रिझनेबल व्हायलन्स म्हणजे मर्यादित व्हायलन्स, म्हणजे आपण त्याच्यावर शारीरिक हल्ला हा खूप टोकाचा हल्ला करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. कोणतीही कायदेमंडळ किंवा कायद्याची व्यवस्था ही बॅड मॅनर्स विरुद्ध नियम बनवू शकत नाही. or could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. आता कायदा हा हिंसा सुद्धा मान्य करत नाही, म्हणजे हिंसा जर केली तर कायद्याने शिक्षा होते. म्हणजे could sanction the use of violence against something which it does not itself recognize as a legally punishable offense. मग आता एखादी गोष्ट जी कायद्याने शिक्षा पात्र नाही, म्हणजे कोणी असभ्यपणे वागला आणि ती शिक्षा पात्र गोष्ट नसेल, पण अशा बाबतीत जर कोणी हिंसा हे शस्त्र वापरलं तर मात्र त्याला कायद्याने निश्चित शिक्षा होते. बघा ते वाक्य मी परत वाचतो, कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग, म्हणजे कायदा हा हिंसेच्या विरुद्ध कारवाई करू शकतो की जर कायद्यानुसार असं वाटलं की एखादी गोष्ट ही शिक्षापात्र गुन्हा नाही, म्हणजे असभ्यपणे वागणं हा काही गुन्हा नाही आहे, पण असभ्यपणा वागल्याबद्दल जर कोणी हिंसा करण्याचा प्रयत्न केला तर ते हिंसा करणाऱ्याला कायदा हा निश्चितच शिक्षा करतो. आता लिपमॅनच्या उदाहरणामध्ये लेखक असं सांगतायत, अँड आवर सिम्पथी विथ द लिपमॅन. आपल्याला लिपमॅनची सहानुभूती आहे की त्याची अपेक्षा असते की त्या माणसाने टॉप प्लीज म्हणावं, पण आता तो म्हणाला नाही आणि म्हणून त्याला ढकलून देणार, तर इथे लिपमॅनने चूक केलेली आहे. त्याची अपेक्षा रास्त आहे, त्याचा स्वाभिमान दुखावला गेलेला आहे. तर जरी असं असलं तरी
त्याने त्या पॅसेंजरला ढकलून देणं हे कायद्याने निश्चितच शिक्षापात्र असा गुन्हा आहे. आणि म्हणून वी मस्ट ॲडमिट दॅट लॉ इज रिझनेबल. म्हणून कायदा त्या ठिकाणी बरोबर आहे. लिपमॅनला झालेली शिक्षा ही पण योग्य आहे. पण आता याचा अर्थ आपण पॅसेंजरला सोडून देणार का? नाही. पॅसेंजर हा तसा असभ्यपणेच वागला आहे. त्याने टॉप प्लीज म्हटलं पाहिजे होतं आणि ही त्याची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टींमध्ये या पॅरेग्राफची विभागणी करता येईल. पहिली म्हणजे लिगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्स. आता लिगल ऑफेन्स म्हणजे कायद्याने शिक्षा होईल अशा प्रकारचा गुन्हा, आणि मॉरल ऑफेन्स म्हणजे नैतिक गुन्हा, याला कायद्याने कोणतीही शिक्षा नाही. आता मॉरल ऑफेन्समध्ये आपण जर एटिकेट मॅनर्स पाळले नाही, आपण असभ्यपणे वागलो, तर हा एक मॉरल ऑफेन्स आहे. आणि याचा सरळ संबंध हा समाजाशी आहे. म्हणजे समाजामध्ये बरीचशी माणसं जर असभ्यपणे वागत असतील तर, आणि त्यांचा असभ्यपणा आपल्याला आवडलं नाही, तर याला कायद्याने कोणतीही शिक्षा नाही. पण आता असभ्यपणे वागणं म्हणजे अपमान करणं किंवा एटिकेट्स आणि मॅनर्स न पाळणं, स्वाभिमान दुखावणं, एखाद्याच्या मानसिकतेला ठेच पोचवणं, म्हणजे अशा प्रकारच्या अनेक शब्दप्रयोग समाजामध्ये वापरले जातात. पण याच्या विरुद्ध कायद्याने कोणतीही शिक्षेची तरतूद नाही आहे. त्याला आपण मॉरल ऑफेन्स असं म्हणूया. पण या नैतिकतेमध्ये जर कोणी नैतिकतेने वागत नसेल, कोणाच्या असभ्यपणाबद्दल जर आपल्याला चीड आली आणि आपण जर शारीरिक हिंसा केली, तर मग ती शारीरिक हिंसा ही लिगल ऑफेन्समध्ये मोडते. म्हणजे फिजिकल व्हायलन्स इज अ लिगल ऑफेन्स, बट इम्पोलाइट बिहेवियर किंवा अनकाउथ बिहेवियर, असभ्य वागणूक, ही मात्र मॉरल ऑफेन्समध्ये मोडते. तर हा एक फरक आहे. म्हणजे परीक्षेत आपल्याला लिगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्स, तर आपल्याला याच्यामध्ये फरक स्पष्ट करा असं विचारलं जाऊ शकतं. तर त्या दृष्टीने आपण या पॅसेजचा जरूर अभ्यास करा. तर वी मस्ट ॲडमिट दॅट लॉ इज रिझनेबल. लॉ हा योग्य आहे की त्यांनी लिपमॅनला दंडाची शिक्षा ठोठावली. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or tone of their voices or scowls on their faces. आता लोकांचं वर्तन जर आपल्याला आवडलं नाही, बिहेवियर म्हणजे वर्तन किंवा वागणूक, टोन ऑफ देअर व्हॉइसेस, त्यांचा आवाजाचा सूर आपल्याला आवडला नाही, स्काउल ऑन देअर फेसेस, त्यांच्या चेहऱ्यावर जर आठ्या पडलेल्या असतील किंवा राग असेल आणि जर तो आपल्याला आवडला नसेल, तर त्याच्या प्रतिकारामध्ये आपण त्यांना टू बॉक्स म्हणजे फाईट विथ फिस्ट, म्हणजे आपल्या हातांनी त्यांना आपण मारहाण करू शकत नाही. म्हणजे इथे बघा लेखकाने स्पष्ट सांगितलेलं आहे, वी कॅनॉट बॉक्स पीपल्स एअर्स, म्हणजे वी कॅनॉट यूज फिजिकल व्हायलन्स अगेन्स्ट द पीपल हू बिहेव बॅडली, जे लोक आपल्याशी वाईट वागतात, हू द टोन ऑफ देअर व्हॉइसेस, ज्या लोकांचा सूर हा उपरोधिक आहे, अपमानास्पद आहे, मन दुखावणारा आहे, किंवा स्काउल ऑन फेसेस, त्यांच्या चेहऱ्यावर खूप राग आहे. तर अशा लोकांच्या विरुद्ध आपल्याला फिजिकल व्हायलन्स, शारीरिक हिंसा करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे, कुठलीही मुभा नाही आहे. आणि जर आपण जसं केलं तर कायद्याने शिक्षा उलट आपल्यालाच होऊ शकते. पण समाजामध्ये असं असतं ना की कंट्रोल ऑफ माइंड जर आपला नसेल, म्हणजे काही प्रसंग असे असतात की त्याच्यात आपण भान हरपतो आणि आपल्या मनावरचा ताबा सुटतो, आणि मग लेखक म्हणतो की आवर फीस्ट टू नेव्हर बी आयडल, आपले हात कधीही आळशी राहू शकत नाही, शांत बसू शकत नाही. जर कोणी असभ्यपणे वागलं तर आपलं रक्त सळसळतं आणि मग आपण शारीरिक हिंसा करण्याकडे आपला कल असतो, आणि मग आवेगामध्ये आपण जर त्या व्यक्तीला फिजिकल व्हायलन्स म्हणजे शारीरिक हिंसा केली, मारहाण केली, तर काय होऊ शकतं, तर गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे, शहरातील गटारी रक्ताने वाहतील. म्हणजे काय की कायद्याने
असं म्हटलेलं आहे की जर तुम्ही शारीरिक हिंसा वारंवार करत राहिला तर मग अशा प्रकारचा रक्तपात समाजामध्ये वारंवार होत राहील आणि म्हणून कायद्याने तुम्हाला शारीरिक हिंसा करण्याची कोणतीही मुभा नाही. म्हणजे कोणी कसंही वागलं तर त्याच्या विरुद्ध आपल्याला शारीरिक हिंसा करण्याची मुभा नाही. कारण असं जर प्रत्येक वेळेला झालं की एखाद्याचं वागणं आवडलं नाही आणि आपण त्याला मारलं तर काय होईल की मग समाजामध्ये अशा प्रकारच्या हाणामाऱ्या रोज होतील, समाजातलं वातावरण बिघडत राहील आणि म्हणून कायद्याने शारीरिक हिंसाही अलाउड नाही. आय मे बी ॲज सिव्हिल ॲज आय मे प्लीज. मी कितीही असभ्यपणे वागलो म्हणजे माझी मर्जी असेल तसा, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. बघा असं लेखकाने पुढे वाक्य दिलंच आहे की माझ्या असभ्यपणाबद्दल जर कोणी माझ्यावर व्हायलंट रिटॅलिएशन म्हणजे हिंसात्मक प्रतिकार केला किंवा शारीरिक हल्ला केला तर कायदा माझं त्याविरुद्ध संरक्षण करेल. म्हणजे जो मारणार आहे त्याला कायदा जरूर शिक्षा करेल, पण मी असभ्यपणे वागलो म्हणून कायदा मला शिक्षा करणार नाही. आता इथे दोन गोष्टी आपण लक्षात घ्या की आपण असभ्यपणे वागणं हे बरोबर आहे का, तर नाही. सामाजिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या आपण असभ्यपणे वागणं निश्चितच योग्य नाही आहे. आपल्याला असभ्यपणे वागणं हे सामाजिकदृष्ट्या एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या आपल्याला एटिकेट्स अँड मॅनर्स पाळावेच लागतात. वागण्यातली सभ्यता, बोलण्यातली सभ्यता, आपल्या चेहऱ्यावरचं हास्य, या सर्व गोष्टी आपल्याला समाजामध्ये पाळाव्याच लागतात. आता असभ्यपणाविरुद्ध कुठलीही कायद्याने शिक्षा नसली तरी असभ्यपणा हा मॉरल ऑफेन्स आहे, नैतिक गुन्हा आहे. म्हणजे आपण एखाद्याच्या मानसिकतेला ठेच पोचवणं, त्याला जखम करणं, म्हणजे त्याची मानसिकता किंवा त्याचं मन दुखावणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे आणि म्हणून आपण असभ्यपणाने वागू नये. म्हणजे इथे लेखकाचं म्हणणं असं आहे की जरी मी किती असभ्यपणे वागलो तर लॉ विल प्रोटेक्ट मी, कायदा जरी माझं संरक्षण करत असला तरी समाजामध्ये मात्र लोक माझा तेवढा रिस्पेक्ट करणार नाही जर मी असभ्यपणे वागलो तर. आणि म्हणून शारीरिक जर हिंसा झाली तर कायदा माझं संरक्षण करेल, पण मी असभ्यपणे वागलो तर समाजामध्ये माझं नाव खराब होतं आणि म्हणून असभ्यपणे वागणं हे आपण टाळलं पाहिजे. आय मे बी हॅपी और बोरिश, देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. आता इथे लेखकाने म्हटलेलं आहे की मी हॉटी म्हणजे जर माझा स्वभाव तापट असेल किंवा बोरिश किंवा मी जर उर्मट पद्धतीने वागलो, बोरिश म्हणजे उर्मट पद्धतीने वागणे, देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. बघा मी परत एकदा सांगतोय की जर आपण असभ्यपणे वागलो म्हणजे जर आपण जर मॉरल ऑफेन्स जर केला, नैतिक गुन्हा जर आपला असेल तर जरी त्याला कायद्याने शिक्षा नसली तरी समाजामध्ये एक शिक्षा निश्चित आहे की समाजामध्ये आपल्याला एक लेबल लावलं जाऊ शकतं इल मॅनर्ड फेलो. इल मॅनर्ड म्हणजे वाईट शिष्टाचार असलेला व्यक्ती. म्हणजे ज्या व्यक्तीला मॅनर्स नसतात किंवा जी व्यक्ती शिष्टाचार पाळत नाही तर अशा व्यक्तीपासून समाजातले लोक लांब राहतात किंवा अशा व्यक्तीच्या सान्निध्यात समाजातले लोक राहणं टाळतात. त्याच्यामुळे इल मॅनर्ड म्हणजे आपण जर असभ्यपणे वागत असाल तर ते आपण टाळलं पाहिजे. म्हणजे आपण जितकं आपल्याला चांगलं वागता येईल तितकं आपण चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे इथे आता परत अपेक्षा अशी आहे की लोक आपल्याशी कसेही वागले, आपल्याला समाजामध्ये भिन्न भिन्न प्रवृत्तीचे लोक भेटतात, पण आता म्हणून आपण म्हणजे दुसरा वाईट वागला म्हणून आपण वाईट वागायचं असं नसतं. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड.
म्हणजे आता वाईट वागणाऱ्या लोकांच्या बद्दल समाजामध्ये एक प्रकारे लोकांमध्ये दृष्टिकोन निर्माण होतो आणि मग अशा लोकांशी आपण संबंध कमी ठेवतो किंवा अशा लोकांमध्ये आपण संगती करत नाही. तर ही गोष्ट कायद्यापेक्षा म्हणजे कायद्याने शिक्षा होण्यापेक्षा सगळ्यात जास्त अपमानास्पद असते किंवा कमीपणा आणणारी असते. आणि म्हणून मॉरल ऑफेन्स हा जो आहे हा कायद्यापेक्षा म्हणजे कायद्याने होणाऱ्या शिक्षेपेक्षा सगळ्यात मोठा ऑफेन्स असतो आणि त्याच्यामध्ये आपलं समाजातलं इम्प्रेशन खराब होतं आणि म्हणून आपण असभ्यपणे वागूच नये अशी लेखकाची अपेक्षा आहे. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज. बघा, कायद्याने जरी मला कृपया म्हणणं सक्तीचं नसलं, कंपेल म्हणजे सक्ती करणे. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज ऑर टू अट्यून माय व्हॉइस टू अदर पीपल सेन्सिबिलिटी, किंवा लोकांची माझा सूर मिळावा असं जरी कायद्याने सक्ती करत नसला कायदा, तरी एनी मोर दॅन इट सेज दॅट I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. आता इथे आपण प्लीज म्हटलं नाही, लोकांच्या सुरात सूर मिळवणे. आता माझे विचार लोकांच्या विचाराशी मिळतील, जुळतील, पटतील असं नसतं आणि कायद्याने तसं काही बंधनकारक नाही आहे, कारण समाजामध्ये भिन्न विचाराचे लोक आपल्याला भेटतील, भिन्न पद्धतीने वागणारे लोक आपल्याला भेटतील. पण कायद्याने मला तसं कुठलंही बंधन नाही. किंवा कायद्याने मी वेशभूषा कशी करावी, केशभूषा कशी करावी याचं सुद्धा बंधन नाही आहे. बघा, इथे लेखकाने म्हटलंय आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टॅच ऑर डाय माय हेअर ऑर विंग रिंगलेट्स डाऊन माय बॅक. म्हणजे मी माझ्या मिशांना मेंढ लावलं नाही, माझ्या केसांना मी जर डाय केलं नाही किंवा मी पॉनीटेल बांधली नाही म्हणून काही कायदा मला शिक्षा करत नाही. म्हणजे माझा पोशाख किंवा माझी केशभूषा, माझी वेशभूषा म्हणजे याच्याविषयी कायदा मला कोणतंही बंधन निर्माण करत नाही किंवा त्याच्याविषयी असे कुठलेही कायद्याने नियम नाही आहेत. आणि म्हणून इथे हा जरी लिगल ऑफेन्स नसला तरी याच्या बाबतीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे की प्रत्येकाने कसं राहावं. आता इथे मॉरल ऑफेन्स मध्ये काय मोडतो तर आपण इल मॅनर्ड म्हणजे असभ्यपणे वागतो, हा एक मॉरल ऑफेन्स आहे. आणि याच्यात कायद्याने शिक्षेची तरतूद जरी नसली तरी मॉरल ऑफेन्स मध्ये काय होतं तर इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पन्सेशन. कायदा हा त्याची कोणतीही कॉम्पन्सेशन म्हणजे भरपाई देत नाही. कसली भरपाई तर लॅसरेशन ऑफ फिलिंग्स, आपलं जे मन दुखावलं गेलेलं असतं. बघा, लॅसरेशन म्हणजे अ कट ऑर फिअर, आपलं मन दुखावलं गेलेलं असतं, आपला अपमान झालेला असतो, आपला स्वाभिमान दुखावला गेलेला असतो. म्हणजे एखाद्या माणसाच्या असभ्यपणाबद्दल जर अशा पद्धतीने आपल्या भावनांना ठेच पोचली असेल तर त्याच्याबद्दल कायदा हा कोणतीही नुकसान भरपाई देत नाही. पण त्या असभ्यपणाबद्दल जर आपण शारीरिक हिंसा केली तर निश्चित कायदा आपल्याला शिक्षा करू शकेल. आणि म्हणून देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल ऑर इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन धिस मॅटर्स. म्हणजे आपल्या कोणत्याही नैतिक किंवा बौद्धिक नुकसानीसाठी कोणतीही भरपाई कायद्याने आपल्याला मिळत नाही. मग आता इथे ही एक गोष्ट अशी क्लिअर आहे की कायदा हा खूप म्हणजे ब्रॉड माइंडेडली म्हणजे मोठ्या गोष्टींवर उपाय करण्यासाठी बनलेला आहे. आता एटिकेट मॅनर्स ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण समाजामध्ये अगदी खूप अनंत वर्षांपासून पाळत आलेलो आहोत आणि ज्यामुळे समाजामधलं वातावरण निश्चित निकोप आणि सुदृढ राहायला मदत होते. पण जर समाजामध्ये अशा काही नतदृष्ट प्रवृत्ती असतात, काही असभ्यपणे वागणारी लोक असतात की ज्यांचा तो स्वभाव असतो की मुद्दाम दुसऱ्याला टोचून बोलणं, उपरोध करणं, अपमान करणं, टोमणे मारणं. आता ह्या गोष्टी ज्या असभ्यपणाचं लक्षण आहे, आपण कुठे काय बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोणते शब्द
वापरले पाहिजे, एटिकेट्स अँड मॅनर्स कसे पाळले पाहिजे, हा सर्वोपरी आपल्या मनाचा प्रश्न आहे, आपल्या प्रवृत्तीवर अवलंबून आहे, आपल्या शिस्तीवर अवलंबून आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण वैयक्तिक तसंच सामाजिक शिस्त पाळली पाहिजे, एटिकेट्स अँड मॅनर्स पाळले पाहिजे. आणि हे पाळणं ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय की ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळत असेल, सामाजिक दृष्ट्या वातावरण आनंदित होत असेल, तर आपण ही गोष्ट निश्चित पाळली पाहिजे. म्हणजे इथे आणखीन एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की व्हॉट एव्हर द सिच्युएशन मे बी, म्हणजे समाजात परिस्थिती भिन्न प्रकारची असते. काही वेळेला प्रक्षोभक परिस्थिती असते, काही वेळेला खूप मनाविरुद्ध घटना घडत असतात. ॲट दॅट टाइम वी हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस. आपल्याला सतत विवेक बुद्धीने वागलं पाहिजे. वी हॅव टू कंट्रोल आवर इमोशन्स. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असं नसतं. आणि म्हणून व्हॉट एव्हर be the situation in the society, it is your duty to keep yourself calm, be very conscious, be thoughtful. अत्यंत आपण सद्विवेक बुद्धीने विचाराने वागलं पाहिजे. आपलं भान हरपलं नाही पाहिजे. अँड स्पेशली वी मस्ट कीप कंट्रोल ऑन आवर अँगर और दॅट इज फिलिंग ओव्हरवेल्मिंग फिलिंग्स दॅट कॅन हर्ट द पीपल. आता जसं या पृथ्वीवर असा नियम आहे की आपण जसं ॲक्शन करतो तसं लोक रिॲक्ट होतात. म्हणजे एखादा चेंडू भिंतीकडे आपण जितक्या जोरात फेकाल तितक्याच जोरात तो आपल्याकडे येतो. म्हणजे आपण बोलताना जर आपण जितक्या आवेशाने, वेगाने, रागाने, संतापाने आपण जर समोरच्यावर बोललो तर समोरचा तितकाच वेगाने आपल्या अंगावर येतो, आपल्याशी बोलतो, आपल्याशी तो तितक्याच तीव्रपणे, संतापाने, रागाने तो बोलतो. म्हणजे इथे बॅलन्स आपण करणं महत्त्वाचं आहे. की सपोज पर्सन बिफोर यू इज अँग्री, आपला समोरचा व्यक्ती रागावला आहे, तर इट इज आवर ड्युटी और इट इज आवर एफर्ट ॲज फार ॲज पॉसिबल टू कीप कंट्रोल ऑन आवर सेल्फ. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्न करून आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी इथे थांबतो. आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये या धड्याचा नेक्स्ट पार्ट घेणार आहोत. टिल देन, गुड बाय.